सिंदखेड येथील मळेवाडी डीपी जळाला. महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी संतप्त. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावातील मळेवाडी डीपी वीज वितरणचा डीपी ट्रान्सफॉर्मर जळाल्याने परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे 1.5 महिन्यापासून खंडित झालेला आहे. वडकबाळ महावितरण यांचा मनमानी कारभारामुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत. तसेच मळेवाडी डीपीच्या गाळे एकमेकाला चिटकून डीपी जळत असून यावरील तर एकमेकांना जंट होऊन डीपी जळत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरी सध्या जून महिना संपत आला असूनही पाऊस नाही. तसेच सध्या डीपी 1.5 महिना होत आला तरी जनावरांना पिण्याचे पाणी, पिकांना तसेच उसाला पाणी देखील नसल्यामुळे ऊस वाळत असून शेतकरी संतप्त होत. गावातील मळेवाडी डीपी वर वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणकडे नवीन वीज वितरण डीपी बसवण्याची मागणी केलेली आहे. याबाबत सहाय्यक अभियंता महावितरण यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की गावातील मळेवाडी डीपी असलेले परिसरातील डीपी गेल्या 4 ते 5 वर्षापासून क्षमतेपेक्षा अधिक भार सहन करत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात डीपी जळण्याचे प्रकार वाढत असून ग्रामस्थांना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी अनेक वेळा महावितरण कार्यालयाशी चक्रा मारून देखील अद्याप नवीन डीपी बसवणे किंवा तातडीची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे. वडकबाळ महावितरण कार्यालयाचा मनमानी व दुर्लक्ष करणारा कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. वीज पुरवठा बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून शेतीपंप बंद पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने जळालेले डीपी बदलून सुरळीत वीज पुरवठा सुरू करावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिला. एचडी तार लूज झाल्यामुळे आमची डीपी 2दा जळालेल्या आहेत. सध्या ऊस सगळं वाळू लागले आहेत. तरी आम्ही शेतकरी लई ह्याच्यामध्ये येतं. वरनं पाऊस नाही, काय नाही, आणि जनावरांना पाणी नाही आणि गुरांना पाणी नाही. तर त्यासाठी विनंती करतो की साहेबांना, वडकबाळ साहेबांना विनंती करतो, हात जोडून सांगतो की त्यांनी लवकरात लवकर टीसी बसून आणि आमचे तार पोल आहे ना, एलटी पोल आणि ओढावं असं साहेबांना विनंती करतो. आणि आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व आता सध्या तर पाऊस नाही, आता पाऊस गेलेला आहे. काल डीपी अजून पहिला जळालं होतं आणि दुसऱ्यांदा बी जळालेले तार सगळं चिकटू लागले. जनावराला पाणी नाही. 1.5 महिना हेच हेलपाट मारू लागलो. वडकबाळला गेल्यावर सोलापूरला जा म्हणते, जुनी मिला, नंतर मंद्रुपला जा म्हणते. तर आमचं काय कोण दाद मागी नाही शेतकरी लोकांचं. एवढं सगळ्या डीपीचं आणि तार ओढायचं नवीन डीपीचं काम करून मिळण्याबाबत एवढंच विनंती आहे. आम्ही सगळे सिंदखेडमधले शेतकरी आहे. आमच्या सगळ्यांचं शेतीपंप मळेवाडी डीपी येथे जोडलेले आहे आणि 20 मेला डीपी जळालेला आहे ते. तर आम्ही त्यासाठी पाठपुरावा कंटिन्यू वडकबाळ सेक्शनला करत होतो. तर B6 फॉर्म पाठवायचं असतं डीपी जळाल्यावर ते फिल्टर युनिटला. तर लगेच न पाठवता 8 दिवसांनी लेट पाठवले. आम्ही सारखं पाठपुरावा केलं तरी साहेब बोलले की असं पाठवले, पण प्रत्यक्षात तिथं फिल्टर युनिटला त्यांचं ॲप्लिकेशन आलंच नव्हतं. ज्यावेळेस आम्हाला हे कळालं त्यानंतर आम्ही ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह मेत्रे साहेबांकडे गेले असता मेत्रे साहेबांनी जाब विचारल्यावर 1 जूनला म्हणजे डीपी 20 मेला जळाले होते. तर 1 जूनला B6 फॉर्म पाठवले त्यांनी फिल्टर युनिटला ऑनलाईन. तिथून फिल्टर युनिटकडून ट्रान्सफॉर्मर ऑइल संपलं आहे म्हणून 5-6 दिवस पुढं ढकलून आमचं डीपी आत्ता जस्ट एक 7-8 दिवसाखाली आलेलं आहे. तर सगळे LT लाईन सगळे लूज गाळे आहेत. त्याचाही तक्रार आम्ही वडकबाळ सेक्शनला केलं होतं की बाबा लाईन वाढून घ्या ते, नाहीतर पुन्हा डीपी जळेल म्हणून. त्याचाही दाद आम्ही परत एक्झिक्युटिव्ह साहेब टोनपे साहेबांकडे गेलो आहोत. इथं अर्ज दिला आहे. नवीन ऑलरेडी ओव्हरलोडेड डीपी आहे ते. नवीन डीपीसाठी सुद्धा अर्ज मागच्या वेळेस
गणेश कांबळे साहेब असताना केलं तर ॲडिशनल DP किंवा नवीन DPसाठी आम्हा सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही विनंती केलं तर तसं प्रस्तावही त्यांनी पाठवले होते वरती. त्याचाही काही पाठपुरावा म्हणजे त्यांनी घेतले नाहीत किंवा निधी मंजूर केले नाही. आता पुन्हा लूज गाळे असल्यामुळं एकमेकांना तार स्पर्श होत होते. त्यातून काल संध्याकाळी परत DP जळाला आहे. याच्या आधी टोणपे साहेबांनी आदेश दिलं होतं की बाबा ते गाळे ओढून घ्या आणि मोटर चालू करून द्या शेतकऱ्यांना म्हणून. ते वडकबाळ सेक्शनकडून कुठलंही काम झालं नाही आणि ते काल परत DP जळालं आहे. याचं जबाबदार कोण? जवळजवळ 1.5 महिन्यापासून ऊसांना आमच्या पिकांना पाणी नाही आहे, जनावरांना पाणी नाही. कुठून पाणी आणायचं एवढं? आम्ही सगळे 2-2, 3-3 किलोमीटरवरून पाणी आणून जनावरांना किती लागणार आहे पाणी? कोण जबाबदार आहे? आम्ही कोणाला दाद मागायचं? 1.5 महिन्यापासून आम्ही इथं सगळे मेहते साहेबांकडे जातो, टोणपे साहेबांकडे जातो, परत वडकबाळ सेक्शनला जातो. त्या लूज गाळ्यासाठी आहे ना PO सुद्धा काढलेत मेंटेनन्ससाठी. ते कॉन्ट्रॅक्टरने ॲक्सेप्ट करून सुद्धा काम करेना. ह्याला आम्ही जबाबदार कोणाला विचारायचं? एवढा आमचं समस्या आहे. ते लवकरात लवकर निवारण होण्यासाठी आम्ही न्यूज ह्या महावितरणाने लवकर लक्ष घालून ह्या समस्यातून आम्हाला मार्ग काढून द्यावे.